ऑनलाईन व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी मला संधी दिली आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची। त्या सर्वांचे आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद। विषयाचा आवाका प्रचंड मोठा आहे मित्रांनो। शिवचरित्रावर बोलणं हा तसाही काही तासा दीड तासाचा कार्यक्रम नसतो, वेळेची बंधनं असतात आणि त्यामुळे उपलब्ध वेळामध्ये आपण महाराजांकडून काय काय शिकू शकतो हा विषय मांडण्यासाठी म्हणून मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे। पण मी नेहमी म्हणत असतो, सातत्याने म्हणत असतो की इफ यू विश टू अंडरस्टँड द हिरो ट्राय अँड अंडरस्टँड द विलन फर्स्ट। नायक समजायचा असेल मित्रांनो तो पहिले खलनायक समजावा लागतो आणि म्हणून परिस्थिती किती भयानक असते याचा विचार एकदा तरी नक्कीच करावा लागेल। कारण आज दुर्दैवाने आपण असं पाहतो की लोक परिस्थितीवर ढकलून मोकळे होतात। पेपर खराब का गेला? बोर्डाची चूक होती। टार्गेट कंप्लीट का नाही झालं? मार्केट खराब होतं। अमुक काम काय नाही केलं? टीमनी सपोर्ट नाही केला। हे का नाही केलं? तर बॉस खराब होते। फार सोपं असतं मित्रांनो चुका दुसऱ्यांवर ढकलून देणं। परिस्थिती सातत्याने खराब असते। प्रभू रामचंद्रांपासून तर कृष्णापासून तर आजतागायत तुम्ही नेहमी विचार करा, परिस्थिती ही खराबच असते, तिच्यावर मातच करावी लागते। परिस्थितीला पाहून जो रडत बसतो तो यशस्वी तसाही होत नाही आणि जो यशस्वी होतो तो परिस्थितीमुळे कधीच रडत नाही। या दोन्ही गोष्ट लक्षात ठेवायला लागतील आपल्याला। आणि म्हणून जी मुलं सातत्याने रडत राहतात की अरे मॅथमॅटिक्स जमणारच नाही, मला कधी इंग्लिश बोलताच येणार नाही, इंग्लिश तो लेके डुबेगा, माझं कधी प्लेसमेंट होणार नाही, माझं सिलेक्शन होणार नाही, मला कधी प्रमोशन मिळणार नाही, माझा उद्योगधंदा चालेल की नाही चालणार, मला कोणी सपोर्ट करेल की नाही करणार, असं तो सातत्याने नकारात्मकच विचार करत राहतो, तो तसाही यशस्वी होत नाही मित्रांनो। तिथे आवश्यकता असते दुर्दम्य इच्छाशक्तीची की असं कसं होत नाही मी करून दाखवतो। पण परिस्थिती किती खराब असावी, ऍडव्हर्स कंडिशन्सची सुपरलेटिव्ह डिग्री काय असावी हे शिवरायांच्या चरित्राच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण भारत उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागलेल्या सुलतानी शक्ती। कहा वो डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा संपला। इथलं विज्ञान, इथलं मेटलर्जिकल सायन्स, आमच्या इथलं रेशम म्हणजे प्युअर सिल्क, आपली मसाल्याची पदार्थ, मंदिरांच्या रूपाने 500, 700, 1000 वर्ष उभे असलेली मंदिरं, त्याच्या मागे असलेलं शानदार इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर, हे आमच्या भारताची विरासत आहे मित्रांनो। इथली लोक सुसंपन्न होती, समृद्ध होती, समाधानी होती, पैसा अडका मुबलक होता आणि हेच स्थैर्य सुलतानांना सोसवलं नाही। आक्रमण तर बरीच झाली, त्याच्या आधी शक आले, हुण आले, कुशाण आले, अलेक्झांडर आला, पण त्यावेळेस आमचा भारत एक झाला। संघटित शक्तीची ताकद काय असते ही भारताने दाखवून दिली आणि ही सगळी आक्रमण आम्ही लोळवून टाकली। पण दुर्दैवाने इसवी सन 711 पासून सुरू झालेली सुलतानी आक्रमणं ही सगळ्यांपेक्षा वेगळी होती। इसवी सन 711 मोहम्मद बिन कासमच्या रूपानं पहिलं आक्रमण भारताच्या सीमेपलीकडून भारतावरील आदळलं। आय रिपीट, भारताच्या सीमेपलीकडून आलेली ही आक्रमणं, आमच्यासाठी परकीय आक्रमणं ही आमच्या देशात घुसली, प्रचंड लुटपाट उत्पात करायला सुरुवात झाली आणि भयानक होतं ते सगळं। ही युद्ध फक्त रणमैदानावर लढली जात नसत, गावागावांमध्ये शिरून सामान्य माणसाच्या अमानुष कत्तली, महिलांवर इतके घाणेरडे अत्याचार की मी तुमच्यासमोर बोलू शकणार नाही, सांगू शकणार नाही, असे बर्बर आणि भयानक अत्याचार महिलांवर करण्याची सुरुवात या सुलतानी आक्रमणांपासून झाली। मंदिरांचे विध्वंस, प्रचंड प्रमाणामध्ये लूट, जाळपोळ, अशा विपरीत आक्रमणांचा सिलसिला सुरू होत आहे इसवी सन 711। राजपुतांनी पहिले टक्कर दिली, पण दुर्दैवाने राजपुतांच्या मदतीला कोणीच गेलं नाही। आमच्याच भारतीयांचा एक स्वभाव मध्ये आला, मुझे उससे क्या, आम्हाला काय त्याचं, माझ्या घरावर तर आक्रमण नाही ना, माझ्या राज्यावर तर आक्रमण नाही ना, कोणीही राजपुतांच्या मदतीला गेलं नाही, किती लढतील ते राजपूत। ही आक्रमण भारतामध्ये शिरली। मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करतो। 1192 आम्ही पहिल्यांदा दिल्ली गमावली आणि त्याच्यानंतर दिल्ली आम्हाला परत मिळते मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 तुम्ही विचार करा, 574 वर्ष लागली। ही प्रचंड आक्रमण भारतावर अशीच गाजत होती। उत्तरेकडे तुम्ही पाहाल तर शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांचं मस्तक उडवलं औरंगजेबाने। शिखांचे 10वे गुरु झाले गुरु गोविंद सिंग, ज्यांना 4 मुलं होती, त्यातली 2 तरुण मुलं रणमैदानावर मारून टाकण्यात आली आणि 2 लहानगी बालक 6 आणि 9 वर्षाची, नाव होतं फतेह सिंग आणि जोरावर सिंग, हे सुलतानांच्या हातात जिवंत सापडले। त्यांना शिक्षा देण्यात आली, दोनों बच्चों को दीवार में जिंदा चुनवा दिया जाए। 6 आणि 9 वर्षांच्या बालकांना भिंतीत जिवंत चुणवून ठार मारण्यात आलं। दक्षिणेचं वैभवशाली विजयनगरचं साम्राज्य दक्षिणेतल्या 5ही सुलतानांनी एकत्र येऊन लढवलं, दक्षिण बर्बाद करून टाकलं। महाराष्ट्र स्वतंत्र होता, पहिला शैतान दिल्लीवर तुटून पडला, ज्याचं नाव तुम्हा सर्वांना माहिती आहे,
अर्ज मामलिक अल्लाउद्दीन खिलजी हा पहिला सुलतान जो आमच्या महाराष्ट्रावर तुटून पडला आणि महाराष्ट्राच्या चिंधड्या उडवायला त्यांनी सुरुवात केली. देवगिरी, आमची राजधानी देवगिरी संपली. देवगिरी झालं दौलताबाद, कर्णावती झालं अहमदाबाद, भाग्यनगर म्हणजे भागानगर झालं हैदराबाद, प्रयाग झालं अलाहाबाद. असं संपूर्ण भारतावर प्रचंड आक्रमणाची सुरुवात झाली मित्रांनो. लोक लढायला तयार होईना. लोक बोलायला लागलीत की आम्ही जिंकू शकत नाही, आमचे विजय होत नाही, आम्ही लढू शकत नाही, सुलतान अपराजित आहेत, सुलतान दिल्ली सोडत नाही, सुलतानांना कोणी हरवू शकत नाही, असा एक न्यूनगंड मनामध्ये तयार व्हायला लागला. एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तयार व्हायला लागला आणि हा जास्त घातक होता. सुलतानी आक्रमण आज ना उद्या उलटवून लावता आलं असतं मित्रांनो, पण समाज जेव्हा लढायला नकार देतो ना, हे जास्त घातक असतं. ही नकारात्मकता जास्त घातक असते. जे आज आपण पाहतो कोरोनामुळे हे प्रचंड, हे पहिले कोणी पाहिलंच नव्हतं असं काही, हे पहिल्यांदा होत असल्यामुळे चांगल्या चांगल्यांची मती गुंग झालेली आहे. आता पुन्हा शाळा सुरू होणार नाही का, कॉलेजेस सुरूच होणार नाही का, माझं करिअर तर संपलं, माझ्या बिझनेसची पूर्ण दुर्गती झाली, मला नोकरीच मिळणार नाही, मला तर हाकलून देतील, अशा प्रकारची निगेटिव्ह मानसिकता आज आपल्याला आरामात पाहायला मिळते सगळीकडे. मित्रांनो, ही नकारात्मक मानसिकता घातक आहे. कोरोना आज आलाय उद्या चालला जाईल, वर्षभराच्या वर हे टिकणारं नाहीये. पण ही नकारात्मक मानसिकता, निगेटिव्ह माइंडसेट एकदा तयार झाला की मग कठीण आहे. त्याचे दुष्परिणाम आपण टीव्हीवर बघतोय रोज. कोण कोण कसं कसं हे जग सोडून चाललेलं आहे. हे होऊ द्यायचं नसेल तर ती नकारात्मकता मनापासून दूर ठेवावी लागते. शिवाजी राजांकडून शिकण्याचा हा पहिला मुद्दा की नाहीयेत ना कोणी लढायला तयार, नाहीयेत आमच्याकडे रिसोर्सेस, नाही आमच्याकडे तलवारी, नाही आमच्याकडे शस्त्रास्त्र, खजिने, अनुभव, पण मी उभा राहील. ही ती पॉझिटिव्हिटी आहे. हा तो सकारात्मक ऍटिट्यूड आहे, तो फायटिंग ऍटिट्यूड आहे की लढू, आम्ही लढून दाखवू, शेवटपर्यंत लढू. ही पहिली गोष्ट मित्रांनो आम्हाला शिवाजी राजांकडून शिकावी लागेल. हे लहानपणापासून जे पॅरेंटिंग, पालकत्व शिवाजी राजांना मिळालं त्याचे परिणाम आहेत ही सकारात्मकता. राजे उभे राहतात आणि मग आपल्याला दिसतं की ध्येय, जीवनाची ध्येय निश्चिती, ज्याला आपण म्हणतो विजन, आपल्या आयुष्याचं, ज्याला तुम्ही सोप्या भाषेमध्ये म्हणत असाल गोल सेटिंग, की मला माझ्या आयुष्यात करायचंय काय हे तर पहिले ठरवावं लागेल. नाही तर तुम्ही तुमच्या शहरामधल्या रेल्वे स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर उभे आहात आणि तुम्हाला जर माहितीच नसेल तुम्हाला कुठं जायचं आहे, मग तुम्ही कुठली ट्रेन पकडणार आहात मित्रांनो. आणि मग गडबड होते. माझे 4 मित्र इंजिनिअरिंगच्या गाडीत बसले, मी पण त्यांच्या मागे मागे इंजिनिअरिंगला गेलो. ते हुशार होते, ते इंजिनियर झाले, पण मला परत तर यावं लागलं नाही ना माझ्या स्टेशनवर. माझी बहीण एमबीबीएसला गेली, ती म्हणाली एमबीबीएस फार छान आहे, तू पण कर, आणि म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. ताई तर एमबीबीएस होऊन गेली, पण मला जमलं नाही म्हणून परत यावं लागलं. असं तर होत नाहीये ना. बाजूच्या काकू म्हणाले की माझी मुलगी सीए मध्ये गेली आहे, तिचं करिअर एकदम सेट आहे, बेटा तू पण सीए कर, म्हणून मी सीएच्या रांगेत शिरलो. ताई तर सीए होऊन गेली, पण मला परत यावं लागलं. असं तर होत नाहीये. माझ्या 4 मित्रांनी बिझनेस सुरू केला म्हणून मी पण बिझनेस सुरू केला, दुकान टाकलं, ते बंद करावं लागलं. असं तर नाहीये. असं दुसऱ्यांचं पाहून जर करिअर कोणी निर्माण करत असेल तर ते अशक्य आहे मित्रांनो. शिवाजीराजे कोणाचं पाहून त्यांच्या करिअरमध्ये उतरलेले नव्हते. त्यांना स्पष्टता होती की ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मला काय करायचं आहे याचा मेळ शिवाजी महाराजांनी बसवला. मी काय करू शकतो ही पहिली महत्वाची गोष्ट असते मित्रांनो. करिअर तर सगळे सारखे आहे. फायनान्समध्ये नोकरी लागते, एचआर मध्ये नोकरी लागते, मार्केटिंग मध्ये आहे, टीचिंग मध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे, इंजिनिअरिंग मध्ये आहे, आर्किटेक्चरसाठी आहे. नोकऱ्या सगळीकडे भरपूर आहेत, यश पण तिथे भरपूर आहे. पण मी चांगला आर्किटेक्ट, इंजिनियर, टीचर, प्रोफेसर, प्रोफेशनल आहे का, मला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे का, हा महत्वाचा प्रश्नच लोक स्वतःला विचारत नाही. एखादी फील्ड चांगली म्हणून मी त्या फील्डमध्ये जातो असं होत नसतं. तू स्वतः कशात चांगला आहे ते पहिले ओळख राजा, मग फील्ड निवड. तिथे मुघलांसाठी नोकऱ्या होत्या. शिवाजी महाराजांना वाटलं असतं मुघलांकडे भरपूर पगार मिळतो, मी मोगलाईमध्ये जातो. राजे गेले असते कदाचित, यशस्वी झाले असते का त्याप्रमाणे, आणि मग आपलं भविष्य काय राहिलं असतं. राजांनी ओळखलं की माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी चांगलं काय आहे, राजांनी त्यात पाऊल घातलं. हे महत्वाचं आहे मित्रांनो. आणि म्हणून पहिले स्वतःचा एरिया ऑफ इंटरेस्ट ओळखा, मला कशात पाऊल टाकायचं आहे ते. राजांनी हे केलं त्यांनी. आणि मग निश्चिती होते स्वराज्य. हे एकमात्र सोल्युशन दिसत होतं त्या काळातल्या सगळ्या समस्यांसाठी, प्रॉब्लेमसाठी. आणि राजांनी निर्धार, निश्चय पक्का केला. स्वराज्याची निर्मिती, शपथ घेतली महादेवाच्या पिंडीवर, स्वतःच्या रक्तानी अभिषेक करून शपथ घेण्यात आली की स्वराज्याचा लढा उभा करायचा. काहीच नव्हतं हातामध्ये. मी मगाशी सांगितलं, रिसोर्सेस नाही, शस्त्र नाही, दारुगोळा नाही, तोफा नाही आहेत, पैसा नाहीये, माणसं नाही आहेत,
पण निश्चय पहा, सकारात्मकता पहा की करून दाखवायचंय. आणि इथून सुरुवात आहे. मित्र जोडलेले आहेत. मित्रांना हाताशी धरून स्वराज्याची पहिली फळी उभी राहते लढणारी. पैशाची व्यवस्था थोडीफार होत गेली, त्यातून शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव झालेली आहे. आणि मग आपण पाहतो तो लढायांचा थरार आहे. थरार. कधी वेळ मिळाला तर निवांत त्या सगळ्या लढायांबद्दल सुद्धा मित्र आपण बोलणार. पण महत्वाचं हे आहे की एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याला झोकून देणं. ठीक आहे, तुम्ही एखाद्या कोर्ससाठी सिलेक्शन केलं असेल, कदाचित तो तुमचा निर्णय नसेल, तुम्हाला जबरदस्ती तिथपर्यंत आणण्यात आलं असेल. पण आता जर पुढची 4 वर्ष त्या करिक्युलम मध्ये राहायचं आहे आणि मागे वळण्याचा रस्ता नाहीये, तर मग एकच उरतं आपल्या हातामध्ये, पूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडायचं. मित्रांनो, निर्णय घेईपर्यंत विचार करावा. एकदा निर्णय घेतल्यावर मग झोकून द्यायचं असतं. अनेक लोक त्या बुरसटलेल्या विचारांमध्ये असतात. अरे या कॉलेजमध्ये ऍडमिशन का मिळाली नाही, त्या कॉलेजमध्ये का नाही मिळाली, त्याच्यावरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्समध्ये का नाही मिळाली. मग हा प्रश्न स्वतःलाच विचारा ना, का नाही मिळाली. उत्तर आपल्याचकडे आहे. आपली मार्क कुठेतरी कमी पडली म्हणून आपल्याला ऍडमिशन नाही मिळाली. या वरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन का नाही मिळाली यासाठी जर रडत बसलो तर आहे त्या कॉलेजमधला परफॉर्मन्स सुद्धा संपत जाणार. शिवाजीराजे रडत नाही बसले की मला तोफा का नाही मिळाल्या, मला दारुगोळा का नाही मिळाला. रडले नाहीयेत ते. जे आहे जेवढं आहे त्याच्यामध्ये पुढची झेप घेण्याची तयारी केली. हे राजांचं वैशिष्ट्य. याला आम्ही मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणत असतो मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. जे आहे त्याचंच योग्य युटिलायझेशन, वापर करत पुढे जाणं. नाही तर मुलं आईवडिलांकडे हट्ट धरतात. माहिती आहे आपल्या आईवडिलांची परिस्थिती नाहीये, पण मला गाडी हवीच, मला लॅपटॉप हवाच. एकदा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की तुमच्या एज्युकेशनमध्ये लॅपटॉपची गरज आहे का. असे बोटावर मोजण्यासारखे कोर्सेस आहे मित्रांनो ज्याच्यात लॅपटॉपची गरज पडते, बाकी गरज नाहीये. पण आम्हाला हवा असतो का, तर आमच्या सगळ्या मित्रांकडे लॅपटॉप आहे म्हणून मलाही पाहिजे. असा हट्ट करणारी मुलं नाही पुढे जात बॉस, कधीच जाऊ शकत. तिथे हट्टाची आवश्यकता नसते, तिथे हट्टाला पेटलेल्यांची आवश्यकता असते. स्वतःच्या करिअरमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. हा हट्ट धरला शिवाजीराजांनी. आणि मग जी आक्रमण आहेत, मग ते फतेखानाचं आक्रमण असो किंवा स्वराज्य निखंदून टाकण्यासाठी आलेलं अफजल खानासारखं भयानक आक्रमण. अफजल खान ही प्रवृत्ती आहे, सुलतानी प्रवृत्ती आहे. तो एक माणूस म्हणून धरू नका त्याला. सुलतान कसे होते याचं रिफ्लेक्शन म्हणजे अफजल खान आहे. आणि एक सज्जन राजा रामराज्य कसं असावं याचं रिफ्लेक्शन म्हणजे शिवाजीराजे. हे दिसतं राजांच्या राजमुद्रेमध्ये. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता साहसूनो हो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. That ever growing in splendor like a moon of the first day of the bright half of the month and adored by the universe, this seal of Shivaji Raje, the son of Shahaji, shines for the peace and prosperity of all. माझं राज्य कशासाठी, जनतेच्या कल्याणासाठी राज्य. मुद्रा भद्राय राजते. मला नाही बांधायचे बंगले, मला नाही त्याच्यामध्ये एसी लावायचा, मला माझ्या बंगल्यासमोर लिमोझिन आणि मर्सडीज उभ्या करायच्या नाही आहेत. स्वतःसाठी हे राज्य नकोच आहे मला. जनतेचं कल्याण ही भावना शिवाजीराजांच्या राजमुद्रेतली कुठे. आणि अफजल खानाची राजमुद्रा मी सांगितलं ना, सुलतानांचं रिफ्लेक्शन पडतं अफजल खानामध्ये. त्याची राजमुद्रा फारसी आहे. किती अहंकार, किती गर्व स्वतःच्या ताकदीचा हे दिसतं त्याच्या राजमुद्रेमध्ये. जनतेचं कल्याण वगैरे दूर दूरपर्यंत दिसणार नाही. फारसी भाषेतली राजमुद्रा काय सांगते आम्हाला, गर अर्ज कुनाद से पहार अल्लाह फजल फुजला व फजल अफजल आज हर मुल्क की बजाय तस्बीहत के आवाज आयद अफजल अफजल अफजल. म्हणजे काय, जर स्वर्गाने पृथ्वीकडे विचारलं की तुमच्या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ कोण, तर एकच आवाज ऐकू येईल, अफजल खान अफजल खान अफजल खान. इथे जनतेचं कल्याण वगैरे काहीच नाही. मी किती मोठा, हा अहंकार भरलेला अफजल खान सुलतानांचं रिफ्लेक्शन, प्रतिबिंब आहे. मी म्हटलं तुम्हाला असेच होते जवळपास सगळे सुलतान. याचा आक्रमण स्वराज्यावर आहे. दगाबाज आहे. शिवाजीराजांच्या थोरल्या बंधूंच्या हत्येमागे याचा हात आहे. शिवाजीराजांच्या वडिलांना गिरफ्तार करणारा हा आहे. दक्षिणेतल्या कितीतरी राजांना दगाबाजीने मारणारा अफजल खान आहे. राजे पुरते ओळखून आहेत त्याला. त्यांनी त्याचा डाव साधण्याची पूर्ण तयारी केली. आज वेळ नाही मित्रांनो तो प्रसंग सगळा सांगायला, कधी वेळ मिळाला तर नक्की सांगेल. पण त्यांनी डाव साधायची पूर्ण तयारी केली होती. पण महाराजांच्या बुद्धिमत्तेपुढे तो फिका पडला आणि महाराजांनी त्याला ऐन जावळीत गाठलं. प्रतापगडावरची ती भेट 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला दोघे एकमेकांपुढे उभे राहिले आणि त्यांनी महाराजांना जवळ बोलवलं आलिंगन देण्याच्या मिशानं. आणि त्यांना जवळ घेता क्षणीच महाराजांवर वार काढला आणि पुढच्या क्षणी शिवाजीराजांनी लपून आणलेली वाघनखं त्याच्या पोटात खुपसली आणि त्याची पकड ढिली झाल्याबरोबर आपली कृपाणिका महाराजांनी उपसून त्याचं पोट फाडलं. 17व्या शतकातल्या हिरण्यकश्यपूचा वध त्याच शतकातल्या नरसिंहानी
प्रतापगडाच्या उंबरठ्यावर केला आणि सगळा भारत हादरला. मी सुरुवातीला जे सांगितलं की सामान्य जनता म्हणत होती आम्ही जिंकू शकत नाही, आमचे विजय होत नाही, सुलतानांचे पराभव होणे अशक्य आहे, आम्ही लढू शकत नाही, याच्यावर अधिकारीपणे मात करणारा हा पहिला प्रसंग आहे. बरं, जिथे सामान्य जनतेला, शिवाजी महाराजांच्या लोकांना, त्यांच्या सैन्याला हा विश्वास प्राप्त झाला की इथेही सुलतानांचे पराभव होऊ शकतात, इथेही आपले विजय होऊ शकतात. म्हणून सगळ्याच दृष्टीने हा एक माइलस्टोन आहे अफजल खानाचा एपिसोड स्वराज्याच्या दृष्टीने. कारण याच्यानंतरचं चित्रच पालटलंय. आता कोणालाही पाठवा, आम्ही त्याच्या चिंधड्या उडवून दाखवतो. हा आत्मविश्वास मराठ्यांमध्ये येण्यासाठी हा विजय आवश्यक होता आणि याची सुरुवात आहे अफजल खानाचा एपिसोड. म्हणून त्याला दृष्टिआड करता येत नाही. पण शिवाजी राजांचं हे व्यक्तिमत्व उभं कसं राहिलं याच्यासाठी आवश्यक असतात मित्रांनो तीन गोष्टी, फक्त तीन गोष्टी महत्वाच्या. मी स्वतः बँगलोरला राहिलो अनेक वर्ष. माझं MBA मी बँगलोरला केलं. विप्रो टेक्नॉलॉजी सारख्या भारतातल्या टॉप 3 IT कंपनीपैकी एकाच्यात मी होतो. आणि त्याच्यानंतर हा गेला 10-15 वर्षांचा सगळा कॉर्पोरेटचा प्रवास. मी 1000 इंटरव्ह्यू माझ्या करिअरमध्ये घेतलेत. त्याचा निचोड, त्याचा अनुभव तुम्हाला सांगतो. फक्त या 1000 इंटरव्ह्यू मध्ये आम्ही फक्त 3च गोष्टी, म्हणजे मीच म्हणून नाही, कुठलाही रिक्रुटर 3च गोष्टी तुमच्यामध्ये पाहत असतो. KSA, K stands for your knowledge, तुमची बुद्धिमत्ता. S for your skill, तुमचं काम करण्याचं तंत्र. आणि A for attitude, तुमची सकारात्मकता. 3च गोष्टी प्रायमरीली आम्ही इंटरव्ह्यू मध्ये पाहत असतो. आता प्रत्येकाने स्वतःला विचारावं, मी जो करिक्युलम, जो कोर्स करतोय त्याचं अथांग नॉलेज माझ्याकडे आहे का, की मी सुद्धा बाकी सगळे वापरतात तशा त्या छोट्या छोट्या नोट्स ज्या बाजारामध्ये मिळतात त्या नोट्स वापरतो. त्या नोट्स वापरत असेल मित्रा तू, तर तुला पर्सेंटेज मिळतील, प्लेसमेंट नाही आणि सक्सेस तर बिलकुलच नाही. नॉलेज पाहिजे असेल तर ते पुस्तकांमधूनच मिळायला लागतं. मग पुस्तकं किती मोठी का असेना, शिकवणारे शिक्षक, पुस्तकांचा रेफरन्स आणि माझ्या स्वतःच्या नोट्स याचाच कॉम्बिनेशन असतं जे तुझं ज्ञान वाढवत असतं. हे जितक्या लवकर आपण लक्षात घेऊ तेवढ्या लवकर आपण आपल्या सक्सेसफुल आयुष्याची सुरुवात करू शकू. नॉलेज. S फॉर स्किल. जेही कोर्सेस आपण करतो, मग इंजिनिअरिंग करत असू तर इंडस्ट्रीमध्ये जाऊन इंटर्नशिप प्रोजेक्ट करणं, पॉलिटेक्निक करत असू तो ऍक्च्युअल हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेणं, मॅनेजमेंट सारखा MBA सारखा कोर्स करत असू तो ऍक्च्युअल मार्केटमध्ये उतरून ते एक्सपिरियन्सेस घेणं, ज्याला आपण इंटर्नशिप प्रोजेक्ट्स म्हणत असतो. हे जोपर्यंत आपण करत नाही प्रॅक्टिकल नॉलेज मित्रांनो, तोपर्यंत स्किल उतरत नाही अंगामध्ये. आणि मगाशी सांगितलं तसा एक प्रचंड सकारात्मक ऍटिट्यूड की नाही आम्ही पुढे जाणार आहोत. या महत्वाच्या गोष्टी असतात. हे शिवाजी राजांच्या आयुष्यामध्ये ठळकपणे दिसतं. प्रचंड अभ्यास आहे. किती? इतिहास आपल्याला सांगतो डेली 3 प्रहर म्हणजे 9 तास राजांचा अभ्यास चालत असे रोज. 9 तास. याच्यामध्ये आपल्या पौराणिक ग्रंथांचं म्हणजे राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, न्यायशास्त्र असेल, यांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, याला जोडून तलवार, दांडपट्टा, भाला, घोडा याच्यावर प्रचंड अभ्यास आहे. इथून ते मनगट तयार होता, इथून ती बुद्धिमत्ता तयार होते. इट वॉज नॉट गॉड गिफ्टेड. ही सगळी मेहनत राजांनी बालपणी घेतलेली आहे, म्हणून ते इतक्या ताकदीने उभे झाले. हे आम्हाला शिकावं लागेल. आणि म्हणून मी म्हणत असतो सातत्याने की लॉकडाऊन सारखा पिरियड परत मिळणार नाही. हे असेल पॅन्डेमिक काही लोकांसाठी, आपली बिचारी, आपले बांधव, संपूर्ण विश्वाचा आपण विचार केला तो लोक फसली आहेत त्या सगळ्या जंजाळामध्ये. लोकांचे जीव चालले आहेत, परिवार उद्ध्वस्त होत आहेत. पण आपण घरामध्ये आहोत. आपले डॉक्टर्स बाहेर आहेत, आपले पोलीस प्रशासन बाहेर रस्त्यावर उतरून कामं करतायत, जीव धोक्यात घालतायत. आपण किती सुदैवी आहोत की आपण घरामध्ये आहोत. आपल्याला बाकी काहीच करायचं नाहीये. मग घरामध्ये बसून फक्त टेलिव्हिजन पाहणं आणि वेगवेगळे पदार्थ करून ते खाण्यापेक्षा या लॉकडाऊनचा मी वापर करू शकतो का काही चांगल्या पद्धतीने, याचा विचार केला का आपण लोकांनी? की मला इंग्लिश येत नसेल तर मी या लॉकडाऊनमध्ये इंग्लिश शिकून दाखवतो चांगलं, की बोलेल आणि लिहिल तर एकही चूक करणार नाही. माझं हँडरायटिंग खराब असेल तर ते सुधारून दाखवतो. माझा ऍटिट्यूड जरा निगेटिव्ह असेल तर त्याच्यावर आहेत, त्याच्यावर चांगल्या चांगल्या गोष्टींनी मात करता येते. पण शिकण्याची तयारी आहे का माझी, हे आम्हाला ठरवायला लागेल. कुठला एखादा सब्जेक्टमध्ये मी वीक असेल, फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स नाही जमत मला, असं जर मला वाटत असेल तर गेल्या 4 वर्षांची पुस्तकं काढली का मी या लॉकडाऊन पिरियडमध्ये, आणि मग तेव्हापासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर माझा अनुभव आहे एका महिन्यामध्ये तुम्ही एक पुस्तक संपवता. 1 महिनाही नाही लागणार कदाचित. आज जर तुम्ही 10वीत असाल आणि मॅथ्स जमत नसेल, 5वीच्या मॅथमॅटिक्सच्या पुस्तकापासून सुरुवात करा. मॅथ्स का जमत नाही मित्रांनो? कारण आपला पाया कमजोर राहिलेला आहे. जेव्हा आपण 5वी 6वी मध्ये होतो तेव्हा धड 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 लोकांनी शिकवायला सुरुवात करून टाकली. तेव्हा एखादी गोष्ट समजली नाही, भीतीमुळे आपण विचारली नाही, पाया कच्चाच राहिला आणि त्याच्यावर 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी बिल्डिंग्स बनत राहिल्या.
आणि आपण स्वतःला सांगायला लागलो की नाही मला मॅथ्स जमत नाही. जमत नाही नावाची कोणतीच गोष्ट नसते मित्रांनो. आपण दुर्लक्ष केलं हे स्वीकार करावं लागेल आपल्याला. आणि म्हणून आणा ती जुनी पुस्तकं बाहेर काढा. 20-20 दिवसामध्ये तुम्ही एकेका वर्षाची पुस्तकं संपवता आणि मग तुमच्या लक्षात येईल की 5वीचं पुस्तक किती सोपं वाटतंय, 6वी किती सोपं वाटतंय. असंच होतं, जुनं काढलं की ते सोपं वाटायला लागतं. आणि मग तुम्ही 10वीच्या पुस्तकापर्यंत या किंवा तुम्ही ज्या कुठल्या कोर्समध्ये सध्या आहात तुमच्या लक्षात येईल की तो सब्जेक्ट आता तुम्हाला जमायला लागलेला आहे. पण मला त्याच्यावर मात करायची आहे या ऍटिट्यूडने उभे राहा. आरमार होतं का आमच्याकडे स्वराज्याकडे? चाणक्य चंद्रगुप्ताकडे आरमार होतं. त्याच्यानंतर 1700 वर्ष उलटून गेले, 1700 वर्ष आमच्याकडे आरमार नाहीये भारताकडे. इतकंच नाही, मुघलांसारख्या फौजेकडे, आदिलशाहीकडे सुद्धा स्वतःचं आरमार नव्हतं. त्यांनी ते आउटसोर्स केलेलं होतं. 27 वर्षाचा एक तरुण नाव शिवाजीराजे समुद्राच्या काठावर जातो आणि त्याच्या लक्षात येतं आरमार पाहिजे. काय केलं महाराजांनी? आपल्याकडे तर विद्या उरलीच नव्हती, संपली होती आपली विद्या या सगळ्या आक्रमणांमुळे. काय करावं या राजांनी? यांनी पोर्तुगीजांची मदत घेतली आणि त्यांच्या मदतीने आरमार उभं करून घेतलं. पोर्तुगीजांनी राजकारण कडून त्यांची लोक परत बोलावून घेतली. राजे हटले नाहीत. अँटोनियो द मेलू दु कॉस्ट्रू हा तिथला व्हाईसरॉय होता. यांनी राजकारण केलं आणि पोर्तुगीजांच्या लोकांना बाहेर काढून टाकलं. राजे मागे नाही हटले. मराठ्यांनी तोपर्यंत शिकून घेतलं होतं जहाजं कशी बांधायची. आपण आपली जहाजं स्वतः बांधलेली. तोफा आपण बाहेरून इम्पोर्ट करत असू पाश्चात्य सत्तांकडून. राजांनी स्वतःच्या तोफा स्वतः उतारायला सुरुवात केली. ही किती मोठी गोष्ट आहे. परमनंट एम्प्लॉयमेंट देणारा त्या काळातला पहिला राजा, वेळच्या वेळी पगार देणारा त्या काळातला पहिला राजा. किल्ले नवीन बांधणे, जुने जिंकणे, त्यांना फोर्टिफाय करणे, अशी सगळी कामं. शेतसारा, सारा पद्धती बसवली. सामान्य जनतेचं जीवन सुखी केलं. न्याय प्रणाली रेक्टिफाय केली. सामान्य जनतेसाठी न्यायाचे दरवाजे 24 तास उघडे ठेवण्याची व्यवस्था केली. किती गोष्टी सांगता येतील. या सगळ्या गोष्टी एकाच आयुष्यात केलेल्या. लहानपणाची 14-15 वर्ष सोडून द्या, उरलेल्या 35 वर्षामध्ये हे सगळंच करतोय राजा. अजून 50 गोष्टी सांगायला वेळ नाही आज आपल्याकडे. म्हणजे काय करतोय हा राजा? चुन कर स्वतःमध्ये, आपल्या स्वराज्यामध्ये जे कमी आहे त्याच्यावर मात करतोय. कशानी? कधी प्रॅक्टिसनी मात करतोय, कधी बाहेरच्या लोकांचा एक्सपर्ट ऍडवाइस घेऊन मात करतोय, कधी स्वतःची ताकद वाढवून मात करतोय. मग आम्ही नाही करू शकत का आमच्या आयुष्यामध्ये? हे असं स्वतःचा एक विकनेस ओळखून त्याच्यावर जो काम करतो मित्रांनो, तो यशस्वी होत असतो. राजांनी हे सगळं केलं. दक्षिण भारतापर्यंत झेप घेतली. ज्या माणसाकडे 15-20च्या वर किल्ले उरलेले नव्हते आग्र्यावरून येत असताना, त्या माणसांनी 250च्या वर किल्ले जिंकले केवळ 8 वर्षामध्ये पुढच्या. ही काय ताकद आहे? ही ताकद आहे मित्रांनो शिवाजी राजांच्या या सर्वंकष विचार करण्याच्या शक्तीची. हे आम्हाला शिकायचं. आणि म्हणून आपल्या करिअरमध्ये पुढे जात असताना परिस्थिती खराबच असते, कोर्सेस टफच असतात, हे मान्य करून एक जबरदस्त पॉझिटिव्ह ऍटिट्यूड की मी लढेल या सगळ्या गोष्टींसोबत, हे करत असताना माझं नॉलेज, स्किल आणि ऍटिट्यूड या तिन्ही गोष्टींवर मी प्रचंड काम करेल. लॉकडाऊन सारखा माझ्यासाठी हा सुवर्ण काळ आहे असं मी समजेल. हा पिरियड पुन्हा आयुष्यात कधीच येणार नाहीये, लक्षात ठेवा. अशी वेळ पुन्हा मिळणार नाहीये. या वेळेचा सदुपयोग घेऊन आपल्या एकेका विकनेसला पकडून त्याच्यावर प्रॅक्टिस करून मी मात करेल आणि माझ्या आयुष्यामध्ये एक प्रचंड मोठी झेप घेण्यासाठी मी उभा राहील. असा निश्चय जो करेल मित्रांनो, तो यशस्वी ठरणार. आणि राजे ठरले यशस्वी. जे 300 वर्षामध्ये झालं नव्हतं ते राजांनी करून दाखवलं. राजे सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. तो उत्तर भारतातला माणूस, त्याचं नाव कविराज भूषण, तो महाराजांच्या या पराक्रमाला पाहून थक्क झाला आणि तो कविता लिहितो शिवाजी राजांवर. इंद्रजिनी जंभ पर, बाढ़ वसु अंब पर, रावण सदंभ पर, रघुकुल राज है, पवन भरी बाह पर, शंभुरति नाह पर, जो सहस्र बाह पर, राम द्विज राज है, दावा द्रुमदंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है, तेजतम अंश पर, जसा अंधारावर तेज म्हणजे प्रकाश आक्रमण करतो, कन्हजिनी कंस पर, कंसाच्या छातीवर बसून कान्हा म्हणजे भगवान कृष्ण आपल्या मुठ्ठीने त्याची छाती फोडतो, त्याप्रमाणे या सगळ्या म्लेच्छ सुलतानांवर शिवाजी राजा तू एखाद्या सिंहासारखा तुटून पडतोयस. तेजतम अंश पर, कन्हजिनी कंस पर, तो म्लेच्छ वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है, अशा दणदणीत कविता लिहिल्या जातात. हे सामर्थ्य आहे मित्रांनो शिवाजी राजांचं. हे सामर्थ्य आहे त्यांच्या पराक्रमाचं. आणि त्या मातीत जन्मलेली आम्ही मुलं असल्यामुळे आम्हाला मागे वळून पाहण्याचा अधिकार नाही. आम्हाला ते यश मिळवायचं असेल तर अशा प्रकारे मेहनत करून आपल्या करिअरमध्ये पुढे जावं लागेल. हा मंत्र सर्वांनी लक्षात ठेवावा. एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. हॅपी लर्निंग.